आषाढ एकादशी स्पेशलसाठी मी ही उपासाचे पराठे बनवलेत, शाबू भगर बटाटा वगैरे टाकून. तर पहा कसे मस्त झालेले आहेत, लुसलुशीत छान एकदम मऊ आणि कडक पण पाहिजे असे कडक पण केलेला आहे मी एक. आपण हे पराठे त्यासोबत आपण हे दही घेतलेलं आहे, मस्त घट्ट दही. साखर आवडत असेल तर साखर टाकून घ्यायचं, नाहीतर असेच मस्त पराठा दही किंवा आपण ठेचा उपवासाचं लोणचं असेल तर लोणच्या सोबत असं खाऊ शकतो. चला आम्ही ही पराठे आषाढ स्पेशल एकादशीसाठी केलेले आहेत. आता आषाढ स्पेशल एकादशी येणार आहे तर त्यासाठी केलेले आहे. तर तुम्ही अशीच माझे पराठे करून एकादशीला खा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपण नवीन रेसिपी बरोबर पुढच्या वेळेस भेटूयात. तोपर्यंत ओके, बाय बाय. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आषाढ स्पेशल एकादशीसाठी आलू पराठे असे करून दाखवणार आहे उपवासाचे. तर चला आपण सुरुवात करूया. तर चला, लागणारं साहित्य: 2 आलू उकडून घेतलेले आहेत, अर्धी वाटी शाबूचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी भगर पीठ घेतलेलं आहे वरई म्हणजे, 2 चमचे राजगिरा पीठ घेतलेलं आहे, सैंधव मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, शेंगदाणा कूट घेतलेला आहे 2 चमचे. आपण हे शाबू थोडासा हलकासा भाजून थंड झाल्यावर मिक्सरला दळून घेतलेलं आहे पीठ. आणि भगरीचं पीठ, भगर पण थोडीशी हलकी भाजूनच मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात. राजगिऱ्याचं पीठ पण आपण मिक्सरला थोडंसं वाटून घेतलेलं आहे, घरीच तयार केलेले आहे ते पीठ. आणि आता आषाढ स्पेशल एकादशी आहे ना, तर आपल्याला असं शाबू वगैरे खाल्लं तेलकट जड होतं, पचत नाही. तर अशा वेळेस आपण मग असे पराठे करून खायचे. तर उपवासाचे पराठे आहेत. आपण एकादशीला किंवा सोमवार शुक्रवार असं ज्यांना जे व्रत असेल त्यावेळेस आपण हे करून खाऊ शकतो. तर चला आपण सुरुवात करूयात. सर्वात पहिलं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. आता हे आलू असे उकडून घेतलेले आहेत, आमच्याकडे याला बटाटे म्हणतात. तर मी आता ह्याला खिसून घेत आहे. उकडून हे खिसून घ्यायचं. ते असे दोन्ही बटाटे आपण खिसून घेऊया. सैंधव मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, हे पण आपल्या चवीनुसारच घ्यायचं, आपल्याला जसं तिखट पाहिजे असते तसं. हे राजगिरा पीठ 2 चमचे घेतलेलं आहे, पौष्टिक असतात राजगिरा खाल्लेला, खूप शरीराला चांगलं असतं. हे भगर पीठ घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी, आणि शाबूचं पीठ घेतलेलं आहे. ते शेंगदाणा कूट आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर ऑप्शनल आहे, नसेल टाकायचं तर नाही पण टाकलं तरी चालतं, पण चव छान लागते त्याच्यामुळे मी टाकत आहे. तर आपल्याला जर आवडत नसेल मध्ये शेंगदाणा कूट तर नाही टाकलं तरी चालतं. आता हे आलूमध्येच हे पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चुरून. लागलं तर पाणी किंवा आपण थोडंसं ताक टाकलं किंवा थोडं दही टाकलं तरी चालतं, याला आपल्या आवडीनुसार. ते पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊयात. एवढं अर्धी पिठाची जरी आपण केली तर 2 ते 3 लोकांचा मस्त आपलं फराळ होतो. आपल्याला थोडं पाणी किंवा दही टाकावं लागेल थोडंसं. पहा आता मी ना बटाट्याच्या किसमध्येच एवढं असं मऊ झालेलं आहे, गोळा व्हायला लागलेला आहे. तर मी आता थोडंसं ताक घेतलेलं यामध्ये टाकायला. आपण ताक पण टाकू शकता, दही टाकू शकता, किंवा नसेल तर आपण पाण्यात पण थोडंसं मळलं तरी चालतं. तर माझ्याकडे उपलब्ध होतं ताक थोडंसं, म्हणून मी घेतलेलं आहे. थोडीशी आंबूस अशी चव लागते छान. त्याला आपलं पीठ आता हे मळून झालेलं आहे. तर आपण ह्याला असं 10 मिनिटात ह्याला झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं असंच थोडंसं मुरू देऊ त्याला, म्हणजे ते पीठ फुगून असं मऊ होतं चांगलं.
मग आपण लाटून किंवा थापून केलं तरी चालतो पराठा. चला आपले 10 मिनिट झालेले आहेत. मस्त पीठ भिजलेलं आहे. आपण आता हे पण मस्त असा पराठा किंवा असं त्याला आपण थालीपीठ पण बनवू शकतो. असं कपड्यावर किंवा मेन कापडाच्या ह्याच्यावर आपण असं थापून घ्यायचं. आपल्याला जसं पातळ पाहिजे जाड पाहिजे असं ठेवायचं. आपण याला असं छिद्र करून घ्यायचं. तर आपण थोडंसं तेल किंवा तूप असं तव्याला लावून घ्यायचं. मस्त पीठ झालेलं आहे आपलं. पोट भरतं. 2 ते 3 पराठे खाल्ले ना मस्त पोट भरतं. आपण याला दह्यासोबत किंवा आपण ओल्या खोबऱ्याची चटणी जरी केली तर त्यासोबत आपण खाऊ शकतो, किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लोणचं असेल, उपवासाचं लोणचं वगैरे असेल त्यासोबत पण आपण हे खाऊ शकतो. आपण लाल मिरचीच्या ऐवजी आपण याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तरी चालतो. आता मी याच्यात आमच्याकडे हिरवी मिरची जास्त आवडत नाही, मी लाल मिरची टाकलेली आहे चटणी. असं मध्ये जाड राहत असतं तर मध्ये थोडंसं थापून घ्यायचं छान. त्याला 4 बाजूंमध्ये एक छिद्र करून 4 बाजूंनी 4 करायचे, म्हणजे चांगलं भाजतं. आपण ह्याला असं थोडं तेलाचा किंवा तुपाचा असं आपण जे लावत असतो त्याचा असा ब्रश फिरवायचा आणि त्याला असं पलटी करून घ्यायचं. वाव, मस्त कलर आलेला आहे पहा. त्याला थोडंसं असं तूप पसरून घेऊयात. ह्या छिद्राने असं टाकलं का छान मस्त भाजतं. पहा किती मस्त कलर आलेला आहे आपल्या थालीपीठचा, पराठ्याचा. आपण याला पराठा बी म्हणू शकतो, थालीपीठ म्हणू शकतो. कसा पराठा होत आहे मस्त कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पहा मस्त कसा कलर झालेला आहे. वाव, नाईस, परफेक्ट. कमी गॅसवर मस्त भाजून घ्यायचे. कडक पाहिजे असतील तर, मऊ पाहिजे असतील तर फुल गॅसवर भाजून घ्यायचे. सारखं असं शाबू खो खो कंटाळा येतो, तर असं वेगळं जरा केलं की थोडंसं छान वाटतं खायला पण. आता आषाढ स्पेशल एकादशीसाठी मी करत आहे, पण आपण कुठल्या उपासाला आपल्याला करायचे असेल तर आपण करून खाऊ शकतो. आणि आता एकादशीला तुम्ही करून खा. असे कमेंट करून सांगा मला कसे झाले ते. आता आपण अशीच एक एक
5 पराठे होत आहेत ते आपण करून घेऊया. हा तिसरा पराठा. मी हा सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे. कपड्यावर बरं पडतं, पटकन थापलं जातं, पटकन निघतं पण. हे आपण छोटे छोटे लिंबा एवढे गोळी घेऊन आपण असं पराठा थापत आहोत. आपण यामध्ये बटाट्याच्या ऐवजी आपण बीट घातलं तरी चालतं, ऍपल वगैरे टाकायचं असलं तर पण चालतं, आपल्याला आवडत असेल तर. आपण रताळे असतात पहा बघा, उपासाला रताळे मिळतात, तर रताळ पण टाकलं तरी चालतं बटाट्याच्या ऐवजी. तर हे पहा, मस्त असे पराठे झालेले आहेत, उपासाचे पराठे. आषाढ एकादशी स्पेशल साठी मी ही उपासाचे पराठे बनवलेत, शाबू भगर बटाटा वगैरे टाकून. तर पहा कसे मस्त झालेले आहेत, लुसलुशीत छान एकदम मऊ, आणि कडक पण पाहिजे असे कडक पण केलेला आहे मी एक. अर्धी वाटीच्या पिठामध्ये आपल्याला 5 पराठे मस्त झालेले आहेत. आता आपण हे पराठे, त्यासोबत आपण हे दही घेतलेलं आहे, ते पहा मस्त घट्ट दही. साखर आवडत असेल तर साखर टाकून घ्यायचं, नाहीतर असेच मस्त पराठा दही, किंवा आपण ठेचा, उपवासाचं लोणचं असेल तर लोणच्या सोबत असं खाऊ शकतो. चला, आपलं हे आषाढ स्पेशल एकादशीसाठी आपण उपवासाचे पराठे केलेले आहेत, बगर पीठ, शाबू, बटाटा वगैरे असे टाकून, आणि दह्यासोबत मस्त सर्व करायचे आहेत. तर कसे झालेले आहेत तुम्ही एकदा असेच करून पहा एकादशीसाठी, आणि आवडले तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि असेच आपण पुढच्या रेसिपी बरोबर भेटूयात नवीन. तोपर्यंत ओके, बाय बाय.